हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण तुमच्या किटी पार्टीसाठी स्पेशल अशी स्नॅक्सची रेसिपी, जे करायला अगदी सोपी, खायला एकदम टेस्टी, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणाऱ्या फ्लेवरची रेसिपी आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आज बघणार आहे आपण एकदम क्रंची, आतून मस्तपैकी सॉफ्ट अशा मॅगी बॉलची रेसिपी। अगदी सोपी रेसिपी आहे, करायला झटपट होणारी आहे। या किटी पार्टीला तुम्ही हे स्नॅक्स नक्की ट्राय करून बघा, आपल्या मैत्रिणींना खुश करून बघा। यासाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेणार आहे। सुरुवातीला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायचं आहे। पातेला आपण गॅसवर ठेवून पाणी मस्तपैकी उकळून घेणार आहे। एकदम नवीन रेसिपी आहे, तुमच्या मैत्रिणी पण खूप जास्त खुश होतील बघा। नंतर आपण घेणार आहे मॅगी। तर यासाठी मी एका मॅगीचा वापर केलेला आहे आणि एक जी दुसरी मॅगी आहे ते मी वरून त्याला क्रश करून घेणार आहे। एका मॅगीला अशा पद्धतीने मी तोडून घेतलेला आहे। आता जे आपण मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलेली मॅगी आहे त्याला मी बॉईल करणार आहे आणि बारीक बारीक जे पीसेस केले आहे ते मी मॅगी बॉलला वरून लावणार आहे। आता पाणी छान उकळलं होतं, यामध्ये मी मॅगी टाकून घेणार आहे आणि त्याला मस्तपैकी बॉईल करून घेणार आहे। अगदी लवकरच ते 2 मिनिटात म्हणतात, पण 2 मिनिटात होत नाही, त्याला बॉईल करून घ्यायचं आहे। बॉईल केलेली मॅगी आपण चाळणीमध्ये काढून त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहे। आता एक बाउल घ्यायचा आहे, चाळणीमध्ये मॅगीच्या पद्धतीने थोडं पाणी झिरपत ठेवलेलं आहे। एका बाउलमध्ये आपण घेणार आहे शिमला मिरची बारीक कट केलेली, सोबतच घेणार आहे कांदा, टोमॅटो, मस्त कोथिंबीर घ्यायची आहे, बारीक कट केलेली हिरवी मिरची घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये पालकही टाकू शकता किंवा मेथी टाकू शकता। सोबतच टाकायचं आहे आपल्याला तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मॅगी मसाला टाकायचा आहे फ्लेवरसाठी। सोबतच टाकणार आहे आपण तीळ आणि जे बॉईल केलेली मॅगी होती हळद आणि मिठामध्ये ती टाकायची आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन। तुम्ही बेसनाऐवजी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता, पण बेसनाने चांगली बाइंडिंग येते म्हणून मी बेसन टाकलेलं आहे। 1.5 चमचा बेसन टाकायचं आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला हाताने मिक्स करायचे आहे, चमच्याने नाही, कारण मॅगी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये, आणि मस्त हाताने चोळून कुचकरून आपल्याला ते सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण ते मॅगीमध्येच व्यवस्थित मिक्स केलं जाते। साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, मंद आचेवर तेल गरम करायचं आहे। मॅगीच्या मिश्रणापासून छोटे छोटे बॉल तयार करायचे आहे आणि जे कोरडी मॅगीचे बारीक बारीक तुकडे करून ठेवले होते त्यामध्ये अशा पद्धतीने घोळून तेल आपल्याला व्यवस्थित गरम झालं की नाही पाहून त्यामध्ये हे बॉल जे आहे ते छानपैकी मंद आचेवर मस्त तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मस्तपैकी क्रंची जे बॉल तयार झाले पाहिजे। कलर चेंज होईपर्यंत बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहे। अगदी सोपी रेसिपी आहे की नाही, एकदम मस्त, वरून असे क्रंची, खायला इतके छान लागतात। छोट्यापासून मोठ्यांना सगळ्यांना हे टेस्ट आवडणारी आहे। एकदा हे बॉल नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी होती आणि आपल्या किटी पार्टीसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे। मस्त हे बॉल आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये। मग कलर चेंज होईपर्यंत मस्त आपण बॉल फ्राय करून घेतलेला आहे। वरून जे आपण कोरडी मॅगी लावली आहे त्यामुळे आपल्या बॉलला आणखी छान टेस्ट येते बघा, मस्त क्रंची लागतात। गरमागरम बॉल आपल्या आवडत्या सॉसवर आपल्याला सर्व करायचे आहे। तुम्हाला माझ्या आजची एकदम सोपी स्नॅक्सची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या मैत्रिणींना खुश करून बघा। क्रंची आणि सॉफ्ट असे मॅगी बॉल तयार झालेले आहे। गरमागरम आपल्याला आपल्या आवडीच्या सॉस बरोबर सर्व करायचे आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय आणि टेक केअर।